मतदान करा, निधी मिळेल. गिरीश महाजनांच्या वक्तव्याची चर्चा, निधीचं आश्वासन की मतदानासाठी प्रलोभन. जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना महायुतीच्या मेळाव्यात केलेल्या एका वक्तव्यानं राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या नगरसेवकांच्या विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल असं जाहीरपणे सांगितल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा विकासाचा शब्द आहे की मतदानासाठी प्रलोभन? पाहूयात हा विशेष रिपोर्ट. जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक यंदा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. महायुतीमधील उमेदवारीचा वाद, शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी आणि त्यानंतरची राजकीय घडामोडी यामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारीवर अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी माघार घेत भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्षाला तात्पुरता पूर्णविराम मिळालाय. याच पार्श्वभूमीवर महायुतीनं जळगावात संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच मित्र पक्षांचे नेते, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून करण्यात आलाय. मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी विकास निधीचं सामान आणि न्याय वाटप व्हावं अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली आहे. विविध पक्षांच्या नगरसेवकांमध्ये निधी वाटप करताना भेदभाव होऊ नये असंही त्यांनी सूचित केलंय. गिरीश भाऊंनी लगेच परवा निधीचं वितरण होईल नगरसेवकांना असं सांगितलेलं आहे, कसं बघता? नाही, निधीचा मुद्दा जो मी उपस्थित केला तो DPTC-कडनं किंवा राज्य सरकारच्या UD विभागाकडनं जो निधी मिळतो त्या निधीच्या बाबतीमध्ये मी खऱ्या अर्थाने बोललो की नगरसेवकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून निधी सर्व समान वाटप झाला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी दुजोरा दिला की जी काही समन्वय समिती महाराष्ट्राच्या स्तरावर निर्माण झालेली आहे त्याच्यात जो रेशो ठरलेला आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून तो निधीचं वितरण करावं. तो 18 तारखेनंतर त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल असा त्याचा मतितार्थ. भूमिकेवरती राहिलेला आहे की निधी सारखा वाटप व्हायला पाहिजे, शंका वाटते मनामध्ये तुमच्या? शंका वाटण्याचं काही कारण नाही, पण जो काही रेशो ठरलेला आहे त्याच्याप्रमाणे करावं ही अपेक्षा आहे. त्याचा एक व्यासपीठावर एक खुर्चीची चर्चा बघायला मिळाली. आपल्याला व्यासपीठावर पहिली शेवटची खुर्ची दिली, नंतर गिरीश महाजनांच्या बाजूला खुर्ची दिली. कुठेतरी नंतर लक्षात आल्यानंतर हा प्रकार घडला का? कारण आपण महायुतीचे प्रमुख नेते आहेत, असं घडलं नको पाहिजे होतं. नाही, या खुर्च्यांचा खेळ जो आहे तो संगीत खुर्चीसारखा असतो. या खुर्च्यांवर माणूस होत नाही, लोकांच्या प्रेमावर माणूस मोठा होतो. आणि आम्ही आमच्या पक्षाच्या जीवावर मोठे झालेलो आहे. कोणी खुर्च्या दिल्या काय नाही दिल्या काय याच्यावरती आम्ही काही मोठे लहान ठरत नसतो आणि तसा काही प्रकार नव्हता. सुरुवातीलाच आमदार ज्या ठिकाणी लिहिलेलं होतं त्या ठिकाणी मी जाऊन बसलो. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या नगरसेवकांच्या विकास कामांना प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलंय. तसेच शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. चव्हाण साहेबांना माहिती आहे, त्यांनी माझी नेमणूक केलेली आहे. मी आणि बावनकुळे साहेब भाजपकडून आहे, भुजबळ साहेब आहेत, अनिल दादा आपल्याकडून, हसन मुश्रीफ साहेब आहे, मुश्रीफ साहेब आहे, ते 2 जण राष्ट्रवादी, मला वाटतं सामंत साहेब आहेत उद्योगमंत्री आणि दादा भुसे आहेत, हे 2 जण शिवसेनेकडून, अशी 6 जणांची समिती नेमली आहे. आता निधी देताना सगळं समान वाटप आहे. मग DPTC-ला असेल, मंत्र्यांचा आमचा निधी असतो, आमचं बजेट असतं, त्यातून असेल, सर्वांना समान वाटप करायचं आहे. त्यामुळे आता नगरसेवकांनी काळजी करण्याची गरज नाही. आता फक्त व्यवस्थित जायचं, परवा मतदान करायचं आणि नंतर मग आपण तो निधी येईल त्याच्यामध्ये आपापल्या ठिकाणी कामं करायची. बरोबर आहे? कोणाला काही शंका, काळजी करू नका. महाजन यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्यात. निवडणुकीच्या तोंडावर मतदार असलेल्या नगरसेवकांना निधीचं आश्वासन देणं हे मतदानासाठी प्रलोभन मानलं जाऊ शकतं का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. राजकीय निरीक्षकांच्या मते आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारची विधानं मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न मानली जाऊ शकतात. विरोधी पक्ष या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान मेळाव्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.
सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत एक संघ राहण्याचं आवाहन केलंय. निवडणुकीच्या अगदी तोंडावर आलेल्या या वक्तव्यामुळं विकास निधीचा मुद्दा आता राजकीय वादाचा विषय बनण्याची चिन्ह आहेत. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर विरोधकांची नेमकी काय भूमिका राहते आणि निवडणूक आयोग याची दखल घेतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुनीत्राताई या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 17 ठिकाणच्या निवडणुका या होत आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या 17च्या 17 जागा या महायुतीचे उमेदवार हे 100% जिंकून येतील. माझा सर्व ठिकाणी प्रवास सुरू आहे. आज जळगाव विधान परिषदेमध्ये असणाऱ्या सर्व जे मतदार आहेत ते मतदार आणि महायुतीच्या असणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी एकत्रपणे चर्चा झाली. 18 तारखेला होणारी निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी तयारी करायला हवी ती तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्या संदर्भात कशा पद्धतीने पुढे जायचं आहे या संदर्भातल्या पूर्ण रचना या होतील आणि महायुतीचे या विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर जे आहेत आमचे महाजन हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील हा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, अजितदादांकडनं आपल्या पवारताई असतील, सगळ्यांनी मिळून हे ठरवलं की ही जागा जी पारंपरिक भारतीय जनता पार्टीची जळगावची जागा राहिलेली आहे म्हणून भाजपला ही जागा सुटलेली होती आणि त्याचप्रमाणे नेहमी सगळे निर्णय जळगावच्या संदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्र संदर्भात आदरणीय गिरीश भाऊंनीच घेतलेला आहे आणि ह्यावेळेससुद्धा गिरीश भाऊंनी आणि पक्षाचे जे श्रेष्ठ पक्ष आमचे सगळे नेते आहेत त्यांनी तो निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे. हे बघा असं असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणतीही निवडणूक असते तेव्हा इच्छुक उमेदवार भरपूर असतात. प्रत्येकाला वाटतं की चला माझं नाव, आणि नेत्यांसाठी तर प्रत्येक कार्यकर्ते सारखेच असतात. आज गिरीश भाऊंसाठी किंवा कोणी नेतं असेल त्यांच्यासाठी नंदू महाजनही तेवढेच महत्त्वाचे, केतकीताई पण तेवढ्याच महत्त्वाचे, अजून इथून नंदू अडवाणी होते ते पण तेवढेच महत्त्वाचे. उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत असतात पण जेव्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर तो आदेश सगळ्यांना मानावा लागतो आणि त्या पद्धतीने काम करावं लागतं. या उमेदवारामुळे भाजपमध्ये अंतर्गत क्रिया समजवण्यात आली. बॅलेट पेपर दाखवण्यात आला आणि त्याच्यासमोर कशी रेष मारावी. मतदान करण्याची क्षमता नसलेला एखादा म्हातारा माणूस आहे, एखादी आई आहे की तिला दिसत नाही किंवा तिची करण्याची कपॅसिटी नाही, काही अशिक्षित आहे, तर तिने सपोर्ट म्हणून फॉर्म भरावा. त्याच्यावर कोणी वोटिंग करू शकतं. या सगळ्या गोष्टी आम्ही समजून सांगितल्या. किशोरप्पा पाटील यांनी पुन्हा खंत व्यक्त केलेली पाहायला मिळते. किशोरप्पा पाटील यांनी त्या ठिकाणचे काही मुद्दे देखील उपस्थित केलेले होते. कसले किशोरप्पा पाटील पाचोऱ्याचे कसले मुद्दे? त्या ठिकाणी निधी वाटप असो किंवा इतर गोष्टीमध्ये जे ग्रामपंचायत स्थानिक आता नगरपालिकेचा आणि याच्या मधला तो विषय होता की काही गोष्टीमध्ये सगळ्यांनी या ठिकाणी पथ्य पाळलं पाहिजे आणि नगरपालिकेचा तो विषय नव्हता, निवडणुकीचा विषय होता. नगरसेवकांना लगेच निधी वितरण होणार असल्याचं गिरीश भाऊंनी म्हटलंय. भाऊ निष्कील टिप्पणी केली त्यांनी. बिलकुल लगेच करू आपण. राज ठाकरे